जय भवानी जय शिवाजी ते मामू छत्रपती संभाजीनगर। राजकारणाचं तापमान इथे कधीच थंड नसतं, पण सध्या जे काही घडतंय ते केवळ राजकीय हालचाली नाही तर विचार, अस्मिता आणि सत्ता संघर्षाचं रणांगण आहे। महापालिका निवडणुका तोंडावर असताना एका प्रवेशाने संपूर्ण राजकारण ढवळून निघालंय। तो प्रवेश म्हणजे माजी महापौर राशिद मामू यांचा ठाकरे गटात प्रवेश। हा प्रवेश जाहीर होताच मामू हा शब्द अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आला। समर्थन, विरोध, टीका, आरोप सगळं काही एकाच वेळी सुरू होतं। शिवसेना म्हणजे केवळ एक पक्ष नाही, ती मराठी अस्मितेची ओळख आहे। जय भवानी जय शिवाजी हा नारा केवळ घोषवाक्य नाही, तो शिवरायांच्या विचारांचा वारसा आहे। अशा वेळी या नाऱ्याच्या सावलीत मामू हा मुद्दा उभा राहतो तेव्हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे। नमस्कार मंडळी, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं। 26 डिसेंबर रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर मध्ये मशाल फेरी आयोजित करण्यात आली। तरुणाई मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली, क्रांती चौक दणदणून गेलं। जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला, पण याच फेरीमुळे राजकीय वादाला आणखी धार आली। हा प्रवेश होताच मामू हा शब्द जाणीवपूर्वक चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय। कारण मामू हा मुद्दा तापवला तर स्थानिक प्रश्न बाजूला पडतील आणि निवडणुका भावनिक वळणावर जाईल, अशी राजकीय गणितं आखली जात आहेत। पण या सगळ्या प्रयत्नांमध्ये आदित्य ठाकरे यांनी मात्र चर्चेची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित मशाल फेरी दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मंचावरून कोणताही राजकीय आरोप केला नाही, कोणताही टोमणा मारला नाही। त्यांनी थेट एक प्रश्न विचारला की पाणी किती दिवसांनी येतं? जमावातून उत्तर आलं, कधी 7 दिवसांनी तर कधी 10 दिवसांनी। हा आवाज केवळ गर्दीचा नव्हता, तो शहराच्या वेदनेचा आवाज होता। ज्यावेळी महायुती मामू विषयावरून राजकीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत होती, त्याच वेळी आदित्य ठाकरे यांनी पाणी, नागरी सुविधा आणि मूलभूत प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील थेट या प्रकरणात उतरले। ते म्हणाले, मला अत्यंत दुःख होतंय की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारांनी शिवसेना उभी केली त्या विचारांना आज तडा जातोय। आता लांगुल चालन सुरू झालंय। हा निव्वळ एक आरोप नव्हता, तर थेट ठाकरे गटाच्या राजकीय दिशेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा होता। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वाद चांगलाच पेटला। आदित्य ठाकरे यांनीही माघार न घेता प्रत्युत्तर दिलं। ते म्हणाले, आम्ही कोणाला प्रवेश दिला म्हणून टीका करता, पण पालघरमध्ये साधूंवर झालेल्या हल्ल्याबाबत उत्तर देणार का? फक्त टीका करण्याआधी स्वतःच्या कृतीकडे पहा। या वक्तव्यानं वाद केवळ स्थानिक न राहता थेट राज्यस्तरीय झाला। या सगळ्यात मामू हा शब्द इतका चर्चेत आला की समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनीही मामू सेना असा उल्लेख करत राजकीय टोला लगावला। यावरून स्पष्ट झालं की मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नाही। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मधील नेते अंबादास दानवे यांनी वेगळी भूमिका मांडली। ते म्हणाले, राशिद मामू हे मुस्लिम नगरसेवक आहेत, त्यांना विरोध नाही, पण काही लोक मुद्दाम हा विषय उकरून काढत आहेत। दानवेंच्या वक्तव्यानंतर हा वाद धर्माचा आहे की राजकारणाचा असा प्रश्न उपस्थित झाला। महापालिका निवडणुकींच्या तोंडावर हा प्रवेश घडून आणणारे शिवसेना नेते अंबादास दानवेच असल्याचंही बोललं जात आहे। ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेशानंतर या निर्णयावर पक्षांतर्गत चर्चाही रंगल्या। एकीकडे जय भवानी जय शिवाजी हा नारा शिवसेनेची ओळख आहे, तर दुसरीकडे मामू मुद्दा विरोधकांसाठी राजकीय शस्त्र ठरताना दिसतोय। या सगळ्यात हेही तितकंच महत्वाचं की हा वाद मतदारांपर्यंत कसा पोहोचणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक म्हणजे केवळ प्रभागांचं गणित नाहीत, इथे भावना महत्वाच्या असतात आणि इतिहासाचा प्रभावही इथे मोठ्या प्रमाणात दिसून येतो। म्हणून मामू हा मुद्दा ठाकरे गटासाठी संधी ठरणार की डोकेदुखी वाढणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आज राजकारण शब्दांच्या युद्धात अडकलंय, पण शेवटी उत्तर सगळी 16 जानेवारीला मतपेट्याच देणार। जय भवानी जय शिवाजी हा नारा मतात किती रूपांतरित होतो आणि मामू मुद्दा कोणाच्या पारड्यात वजन टाकतो, याच्या उत्तरासाठी छत्रपती संभाजीनगरची निवडणूक राज्यभर लक्ष वेधून घेते। राजकारण तापतंय आणि लढाई अजून संपलेली नाही। म्हणूनच अशाच माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी बघत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं। लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे, कधीतरी हे सासरी कळेलच ना। मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना। एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे, आणि त्यावर सोपा उपाय आहे। आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता,
तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107